अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काल लॉंग मार्च हा दाखल झालेला आहे। शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आहे। गेल्या अनेक दिवसांच्या ज्या मागण्या आहेत त्या अजूनही मान्य झालेल्या नाहीयेत। सरकार दरबारी वेळोवेळी खेट्या मारून देखील कोणत्याही प्रकारची मागणी मान्य होत नाही। त्यामुळे हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांनी ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता की शेकडो शेतकरी हे नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय सगळे आदिवासी शेतकरी आहेत, त्यांच्या अनेक मागण्या आहेत। त्यांच्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत, प्रामुख्याने कोणत्या मागण्यांसाठी त्यांनी हे ठिय्या आंदोलन धरलेलं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। कोणत्या मागण्या आहेत तुमच्या नेमक्या? खास करून आमच्या माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांच्या किसान लॉंग मार्च मध्ये पूर्ण नाशिक जिल्ह्यातून जवळजवळ 17 ते 18 तालुक्यामधून या ठिकाणी शेतकरी आलेत। खास करून आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करत असताना जे आम्ही प्लॉट धारकांनी मागणी केलेलं जे क्षेत्र आहे त्या मागणी केलेले क्षेत्र तात्काळ मंजूर होऊन 7/12 नोंद व्हावी। आणि दुसरी गोष्ट, या मागण्या जुन्या आहेत मात्र अजून का मान्य झालेलं नाही, नेमकं सरकारच्या वतीने काय सांगण्यात येत आहे? सरकारच्या वतीनं 2018, 2019 आणि 2023ला पुन्हा एकदा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने धडकला आणि त्यावेळेस आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आश्वासन दिलं होतं की तुमची एक समिती दाखल करून त्या ठिकाणी आम्ही तुमचे सगळे प्रश्न सोडू। पण त्यातले काही तुटपुंजे जे प्रश्न होते त्या ठिकाणी सुटले, परंतु जे महत्त्वाचे जे मुख्य प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत। आपण बघतोय या किसान लॉंग मार्च मध्ये सर्वात मोठा जो सहभाग आहे तो महिलांचा आणि तरुणांचा आहे। तरुण वर्ग माझ्यासोबत आहे। काय नेमकं तुमच्या कोणते मागणी आहे? आमच्या आता तसं पाहिलं तर इथं प्रत्येक जण वेगवेगळ्या मागण्या घेऊन, म्हणजे जसं पाहिलं शेतकरी आणि कामगार, आता आम्ही कामगारांच्या वतीने आलेलो। म्हणजे आम्हाला काय कामगारांची काय मागणी? कामगारांची आमची मागणी अशी की आम्हाला ज्या कंपनीतून वर्षभरापासून कुठली नोटीस न देता बाहेर ठेवलेलं आहे, कामावरून काढून टाकलेलं आहे, तर आम्हाला फक्त त्या कंपनीने कामावरती घ्यावं। आमची काही परमनंटची अपेक्षा नाही, फक्त कामावरती घ्यावं एवढाच आमचा प्रश्न। तरी आम्हाला 1 वर्षापासून त्यांनी बाहेर ठेवलेले। असे बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या, सर्वजण एकत्र होऊन सर्वांचे आम्ही प्रश्न सोडवण्याचा हा मार्ग अवलंबला आहे। महिला मंडळ देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। तुम्हाला काय वाटतं, कोणती मागणी तुम्ही घेऊन इथं आलात? आम्ही मागणी घेऊन आलोय पलाटांची। तर आमच्या पलाट त्यांनी नावावर करा पण स्वतंत्र 7/12 करावा असं आमचं म्हणणं आहे। आज आम्ही 40 वर्षापासून लढतोय। तुम्ही कोणत्या गावावरून आले? दिंडोरी। दिंडोरीवरून। पण आपण बघतोय सध्या थंडी जास्त आहे, तुम्ही रात्री या ठिकाणी मुक्कामी होतात, एवढ्या सगळ्या संकटांचा सामना करावा लागतोय मग आम्हाला आमच्या पोटीच्या खळगे भरण्यासाठी आम्हाला तो सामना करायच लागतोय। कारण आपण बघतोय की या ठिकाणी हा जो भात आहे तो शिजवलेला आहे या आंदोलकांनी आणि प्रत्येकाने खाल्लेला आहे। विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीचा सामना करून आमच्या मागण्यांसाठी आम्ही झटतोय असं त्यांचं मत आहे। मावशी, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही देखील या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालात? हो, आमचं म्हणणं असं आहे की आमचे जे फॉरेस्ट प्लॉट, गायरान हे जर आमचे उतारे जर त्यांनी कोरे केले तर आम्हाला पाहिजे ते, दुसरं काही नाही। तरुण वर्ग देखील यामध्ये सहभागी आहेत, तुझं काय मत आहे? आम्हाला काय कंपनीमधून काढून टाकलं, गेटमधून युनियनचे। कोणत्या कंपनीमधून? एक्झागॉ न्यूट्रिशन। ते दोन कशावरून काढलं नेमकं? युनियनचे सभासद झालो म्हणून गेटवरती काढून दिले। कोणत्या युनियनचे? CI2। आपण बघतोय अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, अनेक शेतकरी यामध्ये सहभागी आहेत। आपण बघतोय की वाहनं देखील या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत, वाहनांमध्ये त्यांचं बिराड आहे, त्यांचं मत आहे। पण हा जो लॉंग मार्च आहे हा कधीपर्यंत चालणार? किती दिवस तुम्ही इथं रस्त्यावर बसणार? आमचा निर्णय लागोपर्यंत राहणार, जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत हलणार नाही। पण असं म्हणजे किती दिवस, काही ठरवून आलात का तुम्ही? ठरवून आलो ना, आम्ही 15 दिवसात सीधा घेऊन आलो। 15 दिवस जरी नाही लागला तरी आम्ही सीधा संपला तर अजून परत जाणार, एक माणूस पाडून परत अजून सीधा आणणार, हलणार नाही। आपण बघतोय की शेतकऱ्यांचं मत आहे की जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आपण बघतोय की गाड्यांमध्ये त्यांनी जे त्यांचं साहित्य आहे ते घेऊन आलेले आहेत। अनेक बांधव जे आहेत ते गाडीमध्ये जेवण करताय, आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांचं मत आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। इथे त्यांचं जे बिराड आहे ते पूर्णपणे या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे। रात्री या ठिकाणी ते झोपले होते, जेवण केलं होतं। आता जे काही शिष्टमंडळ आहे ते इथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतील की पुढे नेमकं काय करायचं। मात्र सरकार दरबारी जर या मागण्या मान्य झाल्या नाही
तर हा जो लढा आहे शेतकऱ्यांचा हा सुरूच राहील। कॅमेरा पर्सन शुभम जाधव सह मी विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक।